नमस्ते. तर आपण रोटेशन डायनॅमिक्स या टॉपिकमध्ये न्यूमेरिकल एक्झामकडे येतोय. मागील 2 व्हिडिओजमध्ये आपण पेज नंबर 24, 12 नंबर अँड 13 नंबर ही 2 एक्झाम्पल आपण पाहिली होती. त्यानंतर 12 नंबर 25 मध्ये 14 आणि 15 नंबरची सुद्धा आपण 2 एक्झाम्पल मागील 2 व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर आता आपण पेज नंबर 25 वरील 16 नंबरचे एक्झाम्पल अनसॉल्व आपण पाहणार आहोत. काय एक्झाम्पल आहे ते बघूया. आपण बोर्डकडे येऊया. आता बघा आता काय असणार आहे. मी तर लिहितोय अनसॉल्व एक्झाम्पल आहे. अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 16 नंबर आहे 16 नंबर 16 and पेज नंबर 25 हे एक्झाम्पल आता आपण पाहूया. काय एक्झाम्पल आहे ते नीट लक्ष द्या. मी जसं रीड करीन तसं गिवन डाटा आपल्याला लिहायचा आहे. कशा पद्धतीने गिवन डाटा आहे तो आपण गिवन डाटा लिहून घेऊ. थोडीशी ॲडजस्टमेंट करतोय. गिवन डाटा काय आहे तो आपण लिहून घ्या. एक्झाम्पल नंबर 16 पेज नंबर 25 बघा. ड्युरिंग अ स्टंट ऑफ सायक्लिस्ट हा सायकलवरून स्टंट करतोय. काय स्टंट आहे बघूया त्याचा. ड्युरिंग द स्टंट ऑफ सायक्लिस्ट इज अंडरटेकिंग हॉरिझॉन्टल सर्कल इनसाइड द सिलेंड्रिकल वॉल ऑफ रेडियस. म्हणजे हॉरिझॉन्टल सर्कल्स आहे इनसाइड द सिलेंड्रिकल वॉल्स. म्हणजे याचा अर्थ सिलेंडर आहे या पद्धतीचा आणि इनसाइड हॉरिझॉन्टल सर्क्युलर मध्ये तो सायक्लिस्ट स्टंट करतोय. तर काय दिलेलं आहे बघा. रेडियस ऑफ सिलेंडर, या सिलेंडरची रेडियस दिलेली आहे. सिलेंडरची रेडियस किती आहे. r इज इक्वल टू दिलेलं आहे. सिलेंडर ऑफ रेडियस गिवन. सिलेंडर ऑफ रेडियस 6.05 मीटर. 6.05 मीटर मध्ये रेडियस ऑफ द सिलेंडर ही दिलेली आहे. पुढे काय दिलंय. इफ द नेसेसरी फ्रिक्शन्स कोइफिशियंट इज, म्हणजे या सायक्लिस्टच्या टायरचं आणि या सिलेंडरच्या सरफेसचं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे म्यू. तो किती दिलेला आहे 0.5. कॉन्स्टंट आहे 0.5 इज अ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन्स बिटवीन टायर्स अँड सिलेंडर सरफेस. हाऊ मच मिनिमम स्पीड will the stunt artist maintain. म्हणजे जो काय चालवणार आहे त्याला मिनिमम स्पीड किती असलं पाहिजे अपेक्षित आहे ते काढायचं आहे. म्हणून आपल्याला फॉर्म्युला दिलाय त्याच्या पुढे दिले ते नंतर बघूया आपण. तर मिनिमम स्पीड काय ओरिजिनल स्टंट सर्क्युलर पाथ मूव्ह करायचा आहे इनसाइड टू द सिलेंडर सो दॅट फॉर्म्युला कॅन बी यूज. minimum speed of cyclist is equal to the square root of सिलेंडर हे वर्टिकल आहे आणि त्या वर्टिकल हॉरिझॉन्टल सर्कलला काय असणार आहे सायक्लिस्ट मूव्ह करतो. त्यावेळी त्याचं मिनिमम स्पीड किती असलं पाहिजे r इंटू जी अपॉन म्यू. या फॉर्म्युलेच्या साहाय्याने तुम्हाला हॉरिझॉन्टल सायक्लिस्टचं मिनिमम स्पीड काढता येईल. ओके. सिलेंडर डेथ ऑफ वॉल आपण म्हणतो. या पद्धतीने तुम्हाला
तिथं कॅल्क्युलेट करता येईल. त्यामध्ये व्हॅल्यूज ठेवूया. व्ही मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आरची व्हॅल्यूज ठेवा 6.05. जी दिलेला आहे का एक्झाम्पलमध्ये, जी नाही दिलेला म्हणजे तो 10 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर घेणार होता. जर दिला असेल तर घ्या, नसेल तर तो 10 सेंटीमीटर पर सेकंड. 9.8 आहे कॉन्स्टंट, पण आपल्याला न्यूमेरिकल्समध्ये तो पाय स्क्वेअर व्हॅल्यूजमध्ये घ्यायचा आहे आणि म्हणून 10 घ्यायचं आहे. अपॉन कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन्स 0.5. म्हणजेच कॅल्क्युलेशन्समध्ये काय सिम्प्लिफिकेशन साईनमध्ये बघा, हा 0.5 आहे, हा आहे, म्हणजे 60.5 होईल इंटू 10 डिवायडेड बाय 5. म्हणजे याचा अर्थ स्क्वेअर रूट ऑफ बघा, दिस इज 16 10 मल्टिप्लाय केला म्हणजे 605 अपॉन 5. दॅट इज द व्हॅल्यूज. डिवाइड केल्यानंतर 6 1 ज 6, ओके, 0 and 5 म्हणजेच किती होईल, स्क्वेअर रूट ऑफ 1, स्क्वेअर रूट ऑफ त्याची व्हॅल्यूज होईल 1 1 to 1.00. ठीक है, 1 to 1.00 and that is square root is 11 meter per second square. This is the first conditions to calculate how much minimum speed of a cyclist safely drive along the horizontal circles in vertical cylinders. Then next conditions is given. Mass of the artist is 50. Mass of the artist is 50 gram kg. Condition dile. And if we see increase the speed about 20%, how much will be the frictions of force? जर 20% ने इन्क्रीज होईल तर त्यावेळी तुम्हाला फ्रिक्शन्स फोर्स किती असणार आहे, म्हणजेच किती असणार आहे, 20% ऑफ इन्क्रीज स्पीड. तर फर्स्ट यू कॅल्क्युलेट कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन्स, ओके, इन दैट स्पीड, ग्रेटर स्पीड. सो हियर गिवन फॉर्म्युला, मिनिमम स्पीड आपल्याला मिळालेला आहे 11 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 11 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याच्यामध्ये तुम्हाला 20% इन्क्रीज करायचं म्हणजे काय होईल बघा, व्ही मॅक्झिमम म्हणतो मी इथं सेकंड कंडिशन्स इज इक्वल टू द व्ही मिनिमम प्लस इन्क्रीज ऑफ व्ही मिनिमम, इन्क्रीज म्हणले 20%. याच्यातून जर आपण व्ही मिनिमम बाहेर घेतला तर काय होईल पहा, व्ही मिनिमम स्क्वेअर रूट ब्रॅकेट 1 प्लस 20% and that is V minimum is equal to 1 plus 20 upon 100. आणि हे जर सोडवलं तर काय होईल पहा, V minimum into 120 upon 100. This is the conditions, and these conditions you calculate the coefficient of frictions is equal to the square root of Rg upon mu. At the same conditions only increase the speed, and so that here given V minimum is equal to 120 upon 100 is equal to the mu Rg upon mu. काय होईल कॅल्क्युलेशन्स बघूया इथं आपण. Therefore calculations is here, that is given V maximum speed म्हणूया आपण, increasing speed. V minimum is given, V minimum is a 11 kilometer per second, meter per second. 120 upon 100 is equal to square root of
This is R is a 6.05 into G is 10 upon mu. Increasing frequency, static frictions आपल्याला जो अपेक्षित आहे तो सॉल्विंग करूया. स्क्वेअरिंग बोथ साइड 11 into 11 120 into 120 divided by 100 into 100. स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. 605 into 10 upon mu s. Therefore this is mu s is equal to the, ही टर्म आहे तशीच राहील, 11 into 11 into 120 into 120 upon उलटून गुणिले होतील, म्हणजेच 100 into 100 into 605 into 10 divided by 11 into 11 into 120 into 120. हा जो कॅल्क्युलेशन्स आहे तो इन्क्रीजिंग स्पीडला तयार होणारा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन्स आहे. आणि हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन्स तुम्हाला मिळतोय 0. कॅल्क्युलेशन नंतर 0.34. इट मीन्स इफ यू इन्क्रीज द स्पीड then coefficient of friction is goes on decreasing, that is 0.34. Now we want here values can be asked, how much will be the force of frictions, and force of frictions in this case only depending on, अशा एक्झाम्पल मध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे तो कसा डिपेंडेंट आहे तर डायरेक्टली दिस इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन्स Fs is equal to the only done by weight, and normal reactions is depends on the force of friction, centripetal force, so that Fs is equal to mg. M is given 50 kg into G is 10, and so that 500 Newton is a coefficient of frictional force between the cyclist and wall of the cylinder. This is the two case here, two example, two given in one examples, both of these. One is frictional force and second is minimum speed. Minimum speed is 11 per meter per second square and friction is 500 newtons. तर या एक्झाम्पलचा नीट थोडासा परत एकदा प्रयत्न करा आणि हे एक्झाम्पल्स सोडवून पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल आणि पुढील व्हिडिओसाठी हा व्हिडिओ अपलोड करून घ्या. धन्यवाद.